पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. वाघोबा स्पोर्ट्स भुयाचापड आयोजित रिचा स्मृती चषक 2025 अंतिम सामना आहे आजच्या दिवसातील, जिथे चेडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा आणि जय बजरंग लाखिवली दोन फलंदाज अगदी आपण पाहत आहे. विराज वरटा आणि शिवनाथ गुण सलामीवीर कसे असावे याचं उदाहरण अगदी सेट केलं या दोन्ही फलंदाजांनी. अटॅक आणि अटॅक हा एकमेव कानमंत्र अंगी बाळगलाय. तर इथून जय बजरंग लाखिवली संघाला सुद्धा इथून परफॉर्मन्स थोडासा हाय क्वालिटीचा दर्शवावा लागेल. कारण की समोरचा संघ तितकाच मातब्बर आहे. सुरुवातीचं षटक हाताळण्याकरिता पहिला चेंडू चांगली लाईन. योग्य त्या पद्धतीची ही लेंथ जास्त ही पुढे नाही. हलकीशी लेंथ ही खेचली गेली होती. पूर्णपणे लाईन मिस करत असताना शिवनाथ याला अगदी आपण पाहू शकाल. हेड्स ऑफ ही लेंथ टाकण्याचा मानस. तिथून अगदी सरळ चेंडू निघून गेला. रक्षक यांच्या हातखंडामध्ये. मोठा प्रहार करण्याची मानसिकता. चेंडू जास्तीत जास्त हवेमध्ये. झेल खूप महत्वाचा. पूर्णपणे मिचच. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. या सिच्युएशन मध्ये तुमची ही एक चूक आणि तुम्ही या स्पर्धेच्या बाद दिलेलं जीवनदान म्हणजेच येणारा कर्दनकाल ठरेल का? हे पाहणं योग्य. पहिल्या चेंडूवर अगदी बीट झाले. दुसऱ्या चेंडूवर संधी निर्माण केली होती. हो, हो. अतिघाई. संकटात नाही. जणू काही 5 वाजून 5 मिनिटाची लोकल ट्रेन सुटते की काय? धावत पळत सुटले. इंटू द गॅपमध्ये चेंडू नव्हता. क्षेत्ररक्षक होते. परंतु त्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा झाली मिस्टेक. 4 धावा. चार धावा येतायत. चौकाराच्या मदतीने धावफलक अगदी जाऊन पोहोचले. 12 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या जातात. चांगल्या पद्धतीने पहा, एक गलतीचं क्षेत्ररक्षण आणि त्याच्या कशा पद्धतीने तुम्ही त्याचा मुवायजा घेऊ शकाल. म्हणून चुकीच्या क्षेत्ररक्षणाचा कधी सुद्धा फायदा नसतो. फिल्डिंग करणाऱ्या क्षेत्ररक्षकाकरिता. ऑन साइडला चांगला स्ट्रोक आहे. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये, परंतु चांगलं कव्हर केलं होतं आणि वन बाउन्सने चेंडू गॅदर सुद्धा होईल. चौकारांची बोली भाषा. यावेळेस अगदी शिवनाथच्या बॅटमधनं लागोपाठचा चौथा चौकार. कराच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचेल ती म्हणजे 16 या अंकांवर. पहिला चेंडू बीट झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर संधी गमावली आणि संधीचं सोनं कसं करायचं आहे ना, हे ठाऊक आहे शिवनाथ गोंड याला. अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत बघायला मिळते. ऑन साइडला खेळलाय स्क्वेअर लेगचा आता क्षेत्र. मैदानाच्या चहूबाजूने हल्ला बोल. बेदनादन बल्लेबाजी. पंचांचा सिग्नल आता आमच्यापर्यंत पोहोचेल. एसईडी 6 षटकार आणि या षटकाराने अगदी स्वागत होईल मान्यवरांचं. आदरणीय रवींद्रजी मुकादम साहेब, तदनंतर आदरणीय विजयजी भोये आणि तदनंतर राजेशजी उमतल साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. आणि या सर्व व्यक्तिमत्वांना मी विनंती करतोय की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. काय फलंदाजी राहिली पहा. एकदा केलेली चूक ही कितपर्यंत मात्र या ठिकाणी तुम्हाला घेऊन जाऊ शकते हे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर आणखी एक गोड व्यक्तिमत्व, ज्या गोड व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच करिता आपल्याला गिफ्ट हॅम्पर मिळालेत. ते आदरणीय सचिनजी मडवी साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना सुद्धा मी विनंती करतोय की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. खूप चांगली फलंदाजी. हेच कारण आहे की मागील पर्व गाजवलं, यंदाचं पर्व गाजवणं शेष आहे. परंतु इथून हा संघ विशेष आहे. असंच म्हणावं लागेल. चेडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा संघ. 22 धावा आतापर्यंत शिवनाथ गोंड याच्या बॅटमधनं आल्या. 6 चेंडू गडी 22 आणि एकंदरीत त्याचं अॅनालिसिस अगदी आपण पाहू शकाल. ज्या पद्धतीने त्याने जो खेळ केलाय च्या दिवसामध्ये, की फक्त आणि फक्त 27 चेंडू त्याने फेस केलेत.
329 चा स्ट्राईक रेट, ॲव्हरेज पाहू शकाल 44.56. अप्रतिम. आणखी एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय भरतजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. या व्यक्तिमत्वांना सुद्धा आम्ही विनंती करतोय की आपण मानपूर्वक मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. अंतिम सामना आहे. या अंतिम सामन्याकरिता मान्यवरांची मानदेळी या ठिकाणी आहे. त्या सर्वांचं देखील स्वागत असेल. चला जास्त वेळ घेऊ नका. 22 या अंकांवर धावगती. पहिलं षटक, पहिल्या षटकामध्ये समीर निराश असेल कारण की संध्या निर्माण केल्या होत्या. त्या संध्या उचलून धरू शकले नाही. म्हणून या मोमेंटमला तुमची एक घोडचूक ही फार निर्णायक ठरू शकते. स्विचिटचा फटका आणि तो आहे स्वीट. क्या बात आहे यार. विराज वरठाच्या बॅटमधनं एकीकडे शिवनाथ, दुसरीकडे विराज आणि दोघं करतायत राज. मिळतील धावा 6. षटकार. पॉवरफुल स्ट्रोकची निवड ही ताकद आहे या खेळाडूची. प्रत्येक मॅच मध्ये हा स्विच हिटचा फटका अतिशय चांगल्या पद्धतीने जणू काही अगदी डावखुऱ्या हाताचा फलंदाज खेळतोय की काय हे चित्र कधी कधी अगदी उमगत होतं. हे आहे टॅलेंट या खेळाडूचं. 22 या अंकांवर धावगती. 1.1 चेंडूंचा खेळला तो अगदी झालाय समाप्त. पूर्णपणे मोमेंटम अगदी आहे चेडोबा स्पोर्ट जांभूलपाडा या संघाकडे. चांगली मानसिकता आतापर्यंत अनिकेत नडगे आहे या स्पेलमध्ये. करावं लागेल अनिकेत याला सुद्धा. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून गेलाय. शंकर आहेत त्या दिशेने. जोपर्यंत चेंडूला असून फील्ड केलं जात आहे 2 धावा त्या अगदी स्कोर कार्डवर मिळतील आणि दुहेरीच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30 रन्स. 30 या अंकांवर हे धावफलक. चांगल्या स्थितीत चेडोबा स्पोर्ट जांभूलपडा हा संघ पाहायला मिळतोय. प्रत्येक षटकाची सुरुवात अगदी मोठ्या फटक्याने केले. सलग 3-4 चौकार तदनंतर शेवटच्या चेंडूवर एक षटकार पाहायला मिळाला. ही शिवनाथची फलंदाजी. या षटकाची सुरुवात अगदी या षटकाराने झाली. तदनंतर दुहेरी धाव. सांघिक धावसंख्या हलत ठेवण्याचं काम अगदी केलं जाते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमानं. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका. खणखर दर्जेदार. अप्रतिम. क्या बात आहे यार विराज वरटा. सातत्याने हे स्ट्रोक खेळताना पाहायला मिळतोय. अति सुंदर आणि अति सुंदर असंच म्हणावं लागेल. क्या बात आहे. चौकार. तो अगदी गोलंदाजाचा थोडासा पत्ता गुल करण्याचा प्रयत्न आहे विराटच्या बॅटमधनं. खतरनाकम विशेषम अति सुंदर अति सुंदर त्याच पद्धतीची ही फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. 34 या अंकांवर धावगती. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ चेंडू यष्टी रक्षक याच्या हातखंडामध्ये अगदी आपण पाहताय. यावेळेस वेग भन्नाट होता या चेंडूवर. अगदी फुलवर लेंथ हाताळण्याचा प्रयत्न. क्वचितच मात्र मिलीमीटर चुकलं असावं. चेंडू आणि यष्ट्यांमध्ये असलेलं ते अंतर आणि सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकणामध्ये विसरला जातोय. 34 रन्स ऑन अ कार्ड. 4 चेंडूंचा खेळ तो अगदी झालाय समाप्त. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून अनिकेत सुसज्जित होईल. ऑन साइडला खेळलाय. स्ट्रोक तर सुंदर आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने चेंडूला अजून फिकी केली जाईल. आणि अगदी एक सिंगल धाव ती अगदी स्कोर कार्डवर मिळेल. सिंगलच्या मदतीने एक धावी स्कोर कार्डवर येईल. 35 या अंकांवर धावफलक शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील. खराब क्षेत्ररक्षण झालं त्याचंच कारण आहे की मोमेंटम हळूहळू शिफ्ट व्हायला सुरुवात झाली. सुरुवातीमध्ये तो झेल सोडला. तदनंतर खराब क्षेत्ररक्षण वाईडीस काऊ कॉर्नर सीमारेषा लगत झालं आणि तदनंतर मात्र शिवनाथ याने चढवलेला अटॅक आणि त्यावर परिपूर्ण उत्तर आता विराजाने दिले. ऑन साइडला खेळण्याचा मानस जिथून सरळ चेंडू यष्टीरक्षक याच्या हातखंडामध्ये विसावला गेलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ तो झालाय अगदी समाप्त आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावगती अगदी जाऊन पोहोचले ती म्हणजे 35 या अंकांवर हे धावफलक एक चांगल्या स्थितीमध्ये कारण की मागील सामन्यामध्ये सुद्धा 50 प्लस धावा लावल्या होत्या चेडोबा स्पोर्ट जांभूलपाडा या संघाने आणि त्या धावेंचा पाठलाग कुठेतरी थोडासा अपुरा राहिला.
म्हणूनच या मॅच मध्ये जर परतायचं असेल तर हे शेवटचं आणि अंतिम जे षटक आहे ते तुम्हाला निर्णायक हाताळावं लागेल. काय असेल या मॅचची सिच्युएशन अजूनही शेवटचं अंतिम षटक शेष घेऊया एक ब्रेक आणि ब्रेक नंतर मॅचच्या दिशेने पस्तीस या अंकांवर धावगती मान्यवर आहेत आदरणीय रवींद्रजी मुकादम, आदरणीय विजयजी भोईर, राजेशजी उमथल साहेब, तदनंतर आदरणीय सचिनजी मडवी साहेब. हे गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी आहेत. या व्यक्तिमत्वांना मी विनंती करतोय की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. सुंदर नजारा, जणू काहीच धर्मशाळेचं हे मैदान आहे की काय. कारण की समोरच्या दिशेने खूप सुंदर पद्धतीने दुर्ग तो अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच्या चहूबाजूने असलेला हा वेढा जणू काही या मैदानाला कुंपणच आहे डोंगराचं. म्हणून मी म्हटलं की सकाळी मी थोडासा निराश असतो घरातनं निघाल्यानंतर कारण त्या रोडचा प्रवास तो कोणालाही नसावा. आयुष्यामध्ये असे रोड कधीच पाहिले नसावेत कोणी. परंतु अगदी इथे आल्यानंतर तो पूर्णपणे थकवा निघून जातो. कारण की एवढं सुंदर असं हे मैदान आणि त्या मैदानाला सुशोभित करणारा हा डोंगराळ परिसर अतिशय सुशोभित आहे. तिसऱ्या षटकाकरिता आपण वळतोय. शेवटचं अंतिम षटक. गतीमध्ये परिवर्तन चांगल्या पद्धतीने पीक केलं या स्ट्रोकला. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने परंतु त्याच्या माध्यमातून झाले ही मिस्टेक. सीमारेषा पलीकडे जाऊन अगदी झेल घेण्याचा हा प्रयत्न झाला. बाउंड्री लाईन अगदी ठाऊक नव्हती आणि हवेमध्ये असलेला चेंडू अगदी आपण पाहताय फक्त आणि फक्त टायमिंग होतं आणि ज्यामध्ये अगदी आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमात हलकीशी मिस्टेक झाली. जो मागचा पाय होता ना तो कुठेतरी मागे गेला. कारण की जे वेट होतं ते थोडंसं मागे. कन्सिस्टंटली चुक्या होत आहेत. इथून कंटिन्युअसली या चुक्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून होत असताना म्हणजे जवळ-जवळ या इनिंगमध्ये 14 ते 15 धावा या मिस फिल्डिंगच्या माध्यमानं आल्यात. 41 धावा या स्कोर कार्डवर 41. ऑनसाइडला खेळलाय, चुकी केली, आता चुकीचं रूपांतर घ्या, भुगतान करावं लागेल. बॅक टू बॅक षटकाराची मोहर, वेगच्या बॅटमधनं प्रहार, सीमारेषा पार 6. अंकांवर ही धावफलक पार्टनरशिप अगदी आपण पाहू शकाल 14 चेंडू गणित ज्यामध्ये 25 धाब्यांचं योगदान अगदी विराज वरठा याचं आहे आणि शिवनाथ गोंड याचं योगदान अगदी आपण पाहताय 22 धावा 7 चेंडू गणित चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते पंचांकडे लाऊड अपील अपील अगदी उचलून धरलंय विकेटचं होईल इथे पतन ठाऊक होतं विराजाला की बॅटला चेंडू स्पर्श झालाय आणि ही चांगली मानसिकता डिसिप्लिन क्रिकेट नेहमीच आपण क्रिकेटमध्ये म्हणतो ना की खोटं बोलून जिंकण्यापेक्षा खरं बोलून पराभूत व्हा तिथपर्यंत चांगलं प्रामाणिकपणा विकेटचं पतन फलंदाज बाद One side hero, hi, yo, one side hero.
भाग 47 या अंकांवर 2 गडी बाद. षटकातील शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ तो अगदी शिल्लक असेल. या चेंडूवर जर षटकार येतो तर ₹100 कॅश प्राइज युवराज यांच्याकडनं दिलं जाईल. आजची हलकीशी एज लागली जाते. विकेटचं होईल इथे पतन. बॅक टू बॅक विकेटचं पतन होत असताना विकेट हॅट्रिक यावेळेस कंप्लीट झालंय अक्षय नडगे. 2 षटकार आले होते लागोपाठ. नंतर 3 सलग विकेट. फुटबॉलिंग बाय अक्षय नडगे. फलंदाज बाद. नडगे शेवटच्या अंतिम सामन्याकरिता त्याला अगदी आणलं गेलं आणि तिथून आपण पाहू शकाल सुरुवातीचे 2 चेंडूवर 2 षटकार लागल्यानंतर सलग 3 विकेट मिळाल्यात. या चेंडूवर जर षटकार आला तर युवराज कडनं ₹100 दिले जातील. विकास आहे नव्याने बॅटर. स्ट्राईक एंडला ऑन साइडला खेळलाय मनगडाच्या साह्याने चेंडू जास्तीत जास्त हवेमध्ये त्या दिशेने शंकर नडगे आहे तो चुकी करणार नाहीये. खूप चांगला झेल शंकरच्या माध्यमाने टिपला गेलाय. अगदी पहिल्या इनिंगचा खेळ तो झालाय समाप्त. 47 धावा या अगदी स्कोर कार्डवर आहेत आणि विजयी होण्याकरिता जे लक्ष ठेवलंय येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 48 धावा. कुठला संघ असेल आणि तो अगदी आपल्या नावाची छाप आजच्या दिवसामध्ये सोडणार आहे आणि कुठला संघ रविवारच्या दिवसाचं तिकीट फायनल करणार आहे. या 18 चेंडूकडे त्याची सुंदर असा डीजे ब्रेक पुढे च्या सत्रामध्ये रिचा स्मृती चषक 2025. फर्स्ट इनिंगचा आपण पाहू शकाल अनालायसिस 22 धावा. समीर थोडासा निराश असेल कारण की संध्या आल्या होत्या सुरुवातीला. तदनंतर अनिकेत नडगे 13 धावा. दुसरं षटक तदनंतर अक्षय नडगे याचं तिसरं षटक 12 धाब्यांचं राहिलं. एकंदरीत 47 धावा या अंतिम सामन्यामध्ये लागल्यात. 48 धावसंख्येचा पाठलाग. चांगला खेळ जर इथून झाला ना तर धावा या मात्र चेस होऊ शकतात. कन्व्हिन्सिंगली मात्र जर खेळ झाला आणि विशेष करून अक्षय याचं चालणं या सामन्यामध्ये फार महत्वाचं आहे. मागील सामन्यामध्ये योगेशाने त्या संकटातून बाहेर काढलं होतं परंतु प्रत्येक वेळेस योगेशच धावून येईल असं नाही. म्हणून क्रिकेट हा नेहमीच खेळ एक सांघिक खेळ राहिलाय. तुम्हाला तुमचा सांघिक खेळ हा उंच व्हावाच लागतो. कारण की ही मॅच आजपर्यंत केलेली मेहनत आणि त्या मेहनतीचं फळ मिळणारी मॅच आहे. नेहमीच आपण म्हणतो ना की तुमची सांघिक एकात्मता सर्वश्रेष्ठ असेल तर नथिंग कॅन इम्पॉसिबल. कारण की इम्पॉसिबल या शब्दामध्येच पॉसिबल लपलंय हे नेहमीच आपण म्हणतोय. म्हणून परिंदे कभी भी एक दूसरे के पंख नहीं कुतरते व साथ में उडान भरते है. म्हणून तुम्हाला इथून त्या भरारीची गरज आहे. जर सुरुवात चांगली झाली तर या मॅच मध्ये ती रंगत वाढणार आहे. पहिल्या चेंडूवर जर षटकार येतोय तर ₹100 कॅश प्राइज युवराज कडनं दिलं जाईल. सेकंड अक्षय आहे. 9 सेकंडला राहुल याला अगदी आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर हे पहिलं षटक हाताळण्याकरिता रोशन जनाठे या गोलंदाजाला अगदी आपण पाहत आहे. आणखी एक गुढ व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झाले ते या संध्याकाळच्या सत्रामध्ये आदरणीय भावेशजी पाटील साहेब आणि त्यांना सुद्धा मी विनंती करतोय की आपण मानपूर्वक मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. सुरुवात होते या सेकंड इनिंगला पहिला चेंडू घेऊन येईल रोशन. समोरच्या दिशेने खेळलाय चांगला स्ट्रोक आहे मिड ऑफ क्षेत्रात चेंडू निघून आलाय. विराज वरडा आहे त्या दिशेने चेंडूला असून फेकी केली जाईल. एक सिंगल धाव स्कोर कार्ड वरील लगत. फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल.
दोन्ही फलंदाज ऑन दी मार्क झालेत. एक धावेनिशी 2 या अंकांवर धावफलक ते अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. अक्षयचं चालणं संघाकरिता फार महत्वाची भूमिका. अभी नहीं तो कभी नहीं. हीच मॅच आहे ज्या मॅचमध्ये पूर्णपणे स्वतःला झोकून द्यावं लागेल. हलकीशी बॅटची स्निक लागली. तदनंतर अगदी आपण पाहताय नॉन स्ट्राईक एंडला केलेला थ्रो. पंचांचं फिंगर अप झालंय. विकेटचं होईल इथे पतन. अगदी जिथे नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला गेला, संकटामध्ये थोडासा सापडला होता अक्षय. आणि बाकीचं काम पंचांनी आता दर्शवलंय. लाईन बिलॉंग टू द अंपायर. आणि जिथून अगदी आपण पाहू शकाल अॅक्युरेसीने थ्रो केला. येस इट इज. बॅट थोडीशी हवेमध्ये होती आणि तेच कारण आहे की इथे फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. एक महत्वाचा धक्का स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घेतलंय. दीपेश बडी मछली जाल में फसती हुई. पाठला हलकासा स्पर्श झाला. तदनंतर अगदी थोडासा पायावर चेंडू आदळला आणि तदनंतर केलेला थ्रो अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. इथून फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने तो अगदी दाखल झालाय. प्रसाद पागी या फलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल. अवचित बाद आणो हे कुठल्याही खेळाडूला अफोर्डेबल नाही आणि या सिच्युएशन मध्ये तर नाहीच नाही. परंतु इथे धावचित बाद व्हावं लागतंय. इथून धावगती अगदी आहेत दोन्ही अंकांवर. ऑन साइडला खेळण्याचा मानस फटका जास्तीत जास्त हवेमध्ये त्या दिशेने विराज वरटा खूप चांगल्या पद्धतीने क्वालिटी दर्जाचं क्षेत्ररक्षण. म्हणूनच मागील पर्व गाजवले या संघाने नंबर 1 रँकिंग वर होता चिडोबा स्पोर्ट जांभूलपाडा संघ. आणि आजच्या दिवसामध्ये ती लय सापडले. म्हणून मी म्हटलं की 99% हा संघ जेव्हा अंतिम सामन्यामध्ये जातो ना, तेव्हा क्वालिफिकेशन मध्ये तो अग्रेसर झालाय. हे आतापर्यंतच बाकीच आहे. आणि चांगल्या पद्धतीने बॅलन्स बघायला मिळाला. विकेटचं पतन राहुल गॉन. त्या दिशेने मिस्टर समीर प्रसाद पागी अगदी नव्याने फलंदाज मैदानाच्या दिशेने एक एंडने समीर पागी याला अगदी आपण पाहत आहे. आता दबाव मध्ये आहे कारण की दोन या अंकांवर 2 गडी बाद झालेत. मोठे स्ट्रोक खेळलं ते बंधनकारक आहे. परंतु या गोलंदाजीच्या अगेन्स्ट इथपर्यंत पोहोचणं तितकं आसान नसणार आहे. चांगलं बॅकअप करीता क्षेत्ररक्षक येत आहेत. एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने 3 या अंकांवर ही धाव गती ती अगदी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी रोशनने आतापर्यंत करून दाखवले. म्हणून अक्षय याचं उभं राहणं हे महत्वाची गोष्ट होती. परंतु दोन्ही फलंदाजांकडे ती ताकद आहे. योगेशने प्रत्येक चेंडू गडी मात्र अगदी हे चेंडू हाताळले जात आहेत. ही ताकद आहे रोशन याची. पहिलं षटक ते झाले समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हलकासा पिन ड्रॉप सायलेन्स आहे डगआउट मध्ये कारण की 4 धावा या अगदी स्कोर कार्डवर लागल्यात. इथून अगदी आपण पाहायचं झालं तर येणारी 2 षटकं ही फार निर्णायक असणार आहेत. कारण की जवळ-जवळ अगदी 4 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. 48 धावसंख्येचा पाठलाग तो अगदी होणार आहे. म्हणजे 44 धावा या अजून सुद्धा करायच्या आहेत. नथिंग कॅन इम्पॉसिबल हे नेहमीच आपण म्हणतो. अशक्य असणारी गोष्ट क्रिकेटमध्ये कित्येक वेळा शक्य झाले. परंतु या स्ट्रॉंग गोलंदाजी अटॅक समोर कशा पद्धतीने खेळ होईल ते सुद्धा पाहणे योग्य असेल. राहुल शेदड आहे गोलंदाजी मार्कवर. प्रसाद पागी स्ट्राईक इन ला बॅटर. टॉस मिळाला होता इंटू द गॅप मध्ये चेंडू वळालाय. नो चान्स फॉर द फिल्डर. गेट इट वन बाउन्स 4 रन. चौकाराकरिता चेंडू निघून गेलाय. वाईडिश एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध या 4 धावा. याच फटक्यांची गरज असेल कंटिन्युअसली. हे फटके जर या षटकामध्ये अगदी आले, जर हे षटक थोडंसं महागड राहिलं ना, तर नक्कीच मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. जय बजरंग लाखिवली या संघाचा. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 8 रन्स ऑन अ कार्ड. षटकार येतोय तर ₹100 युवराज गोवारीकडनं. मोठा प्रहार करण्याची मानसिकता. चेंडू जास्तीत जास्त हवेमध्ये 2 ते 3 क्षेत्ररक्षक पाहतच राहिले. तू घेऊ की मी घेऊ? आणि या भ्रमामध्ये अगदी आपण पाहताय चेंडू जोपर्यंत गॅदर झाला, तोपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपी कंप्लीट होत आहेत. आणि या दुहेरीच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचेल ती म्हणजे 10 रन्स ऑन अ कार्ड. 10 या अंकांवर हे धावफलक.
मिसटायमिंग स्ट्रोक होता. चेंडू खाली अगदी क्षेत्ररक्षक आले होते. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पाहत राहिले एकमेकांसमवेत. म्हणूनच प्रथमतः कॉल देणं तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु यावेळी चूक घटित होते. 10 या अंकांवर धावगती. आणखी एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय नितीनजी गवळी साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालंय. संपूर्ण पायगावकरांचं अगदी पुन्हा एकदा आपण करूया सुस्वागतम. प्रत्येकाचं विशेष योगदान आहे म्हणूनच ही स्पर्धा यशस्वीरित्याने पार पडले. पटापटका खेळायचा आहे परंतु एलिव्हेशन जास्तीत जास्त. आर्यन वरठा वेगाने पुढे सरसावलेत. पूर्वी दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न होतोय आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाते 2 धावा आता तिसऱ्या धावेकरिता प्रयत्न. तिसरी धाव सुद्धा कंप्लीट झाले. या तिहेरीच्या मदतीने तिहेरीच्या साह्याने धावगती 13 या अंकांवर 13 रन्स ऑन अ कार्ड. सिंगल आणि डबलने फरक पडणार नाही या धावसंख्येला. इथून फरक तेव्हाच पडेल जेव्हा मोठे स्ट्रोक येतील आणि ते मोठे स्ट्रोक खेळण्याकरिता कुठल्यातरी एका फलंदाजाला ही मानसिकता चेंज करावी लागेल. जवळ-जवळ 400च्या आसपास प्रेक्षक वर्ग या मॅचचा आस्वाद घेत आहेत थेट घर बसल्या. इव्हिनिंग सेशन संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी हा अंतिम सामना. अंतिम सामन्याची ही झुंज 13 या अंकांवर धावगती आतापर्यंत आहे. मोठे स्ट्रोक सिच्युएशनने आता डिमांड केले. पाहुयात फलंदाज सप्लाय करतील का? राहुल शेदड पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरीतून तयार होईल. ऑन साइडला खेळला गेलाय. स्ट्रोक मात्र थोडासा बसेल. आर्यन होते या झेलखाली. हलकीशी चुकी घटित झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आता फलंदाजाला एक एंडने बाद व्हावं लागतंय. झेल सुटला परंतु क्विकली अगदी चेंडूला उचलून फेकी केली. एक एंडने मात्र संधी थोडीशी हुकली होती. दुसऱ्या एंडने ती संधी उचलून धरलंय. विकेटचं पतन. फलंदाज बाद. तर धावगती या षटकातील शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ तो अगदी शिल्लक आहे. 48 धावसंख्येचा पाठलाग. स्ट्रॉंग स्थितीमध्ये चेडोबा स्पोर्ट जांभूलपाडा संघ. आज सकाळच्या सत्रामध्ये 80 धावा ज्या सर्वाधिक पाहायला मिळाला, ज्या लावल्या चेडोबा स्पोर्ट जांभूलपाडा या संघाने. आणि त्यानंतर प्रत्येक मॅच मध्ये प्रथमतः फलंदाजी केली आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना मोठी धावसंख्या लावली. म्हणून ही ताकद आहे या संघाची. नेहमीच धावा डिपेंड करण्याकरिता अगदी खासियत आहे. मोठी धावसंख्या लावा आणि तदनंतर ते प्रेशर टाका समोरच्या संघावर. बरोबर लेन हाताळले गेले. मधून काढले या चेंडूला योगेश याने फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने एक धावी स्कोर कार्डवर अधोरेखित होईल. 15 या अंकांवर धावफलक शेवटचा आणि अंतिम चेंडू हा अगदी शिल्लक असेल. मॅच पूर्णपणे अगदी पकड निर्माण करण्याच्या हेतूने चेडोबा स्फोट जांभूलपाडा संघ अग्रेसर झालाय. 15 धावा या स्कोर कार्डवर अगदी आहेत. तर राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. ऑन साइडला खेळलाय. स्ट्रोक तर सुंदर आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. स्क्वेअर लेग सीमारेषा लगत जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने दुसऱ्या षटकाचा खेळ तो देखील होईल समाप्त आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडू गणिक 32 धावसंख्येची गरज ही अजून सुद्धा असणार आहे. पूर्णपणे या मॅच मध्ये अगदी फटका सुंदर आहे, परंतु त्या दिशेने शिवनाथ आणि त्याच्या हातकंडामध्ये अगदी चांगला झेल. पूर्णपणे अगदी या मॅचवर बंदिस्तपणा दाखवण्याचा प्रयत्न. अगदी विरिंद पाहू शकाल विराज ओव्हर द विकेटची ही गोलंदाजी आणि चांगल्या पद्धतीने अगदी हा स्ट्रोक कन्व्हर्ट केला होता. परंतु लॉंगॉनच्या सीमारेषा लगत अगदी क्षेत्ररक्षक स्थित होते आणि त्यांनी टिपलेला अचूक झेल. चांगल्या पद्धतीने विकेटचं पतन झाले. फलंदाज बाद. पाच चेंडूंचा खेळ इथून शिल्लक राहिला. इथून औपचारिकता ती अगदी बाकी असेल. ऑन साइडला खेळण्याचा मानस बीट होत असताना सरळ चेंडू यसी रक्षक यांच्या हातकंडामध्ये डॉट बॉलची सांगता.
पूर्णपणे आज सकाळच्या सत्रापासूनच अगदी चिडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा संघ स्ट्रॉंग पाहायला मिळाला. मागील आयोजनामध्ये थोडासा निराश होता विराज, कारण की एका चेंडूवर 4 धावेंची गरज असताना तो एक खराब स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळाला होता आणि तिथून मात्र स्पर्धेच्या बाहेर झाले होते. परंतु आज तसं नाहीये. प्रत्येक खेळाडूने आज परफॉर्मन्स करून दाखवलाय. ज्यामध्ये शिवना त्याचा महत्त्वाचा हातखंडा, तदनंतर विराजने खूप चांगल्या पद्धतीची ऑलराउंडरची भूमिका निभावली. आर्यन वरठाने एक मॅचमध्ये चांगली फलंदाजी करून दाखवली आणि प्रत्येक मॅचमध्ये रोशन जनाडे असतील, राहुल शेदड असतील, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ती अगदी करून दाखवली. पण तुमची सांघिक कामगिरी ही योग्य असणं फार महत्वाची भूमिका. आता इथे जगलर बनले होते इन मोमेंटला. अगदी विकेट मिळेल. फलंदाजाला परतावं लागतंय. फक्त आणि फक्त या षटकातील अगदी 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि तदनंतर जो जल्लोष असेल तो चेंडू पासपोर्ट जांभूलपाडा या संघाचा विकेट गिरता हुआ एक सदाबहार गीत आता हुआ. खेळ तो अगदी असेल इथून शिल्लक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीतून पुन्हा एकदा सुसज्जित होईल. ऑन साइडला खेळायचं होतं, परंतु सरळ चेंडू निघून गेलाय. वन साइडेड हा मुकाबला जात असताना पाहायला मिळतोय. म्हणूनच मागील पर्वामध्ये डॉमिनेशन दाखवलं. यंदाचं पर्व गाजवण्याच्या क्रमावर चेडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा पुन्हा एकदा बॅक ट्रॅक. शेवटचा अंतिम चेंडू आणि दुसऱ्या दिवसातून क्वालिफाय होणारा अगदी दुसरा संघ चेडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. म्हणून नेहमीच आपण म्हणतो चल पडे तो अब रुकेंगे नहीं, हार के डर से अब झुकेंगे नहीं. मंजिल चाहे